मस्त कुरकुरीत चिजलिंग बनवून घेतलेले आहे. काहीतरी मधल्या वेळेत खायला हवं असतं, शॉर्ट टिफिनमध्ये द्यायला हवं असतं, तर प्रत्येक वेळा विकत न आणता घरच्या घरी बनवून घेतलेले आहे. चला तर इथे सोपी पद्धतीने सांगते आहे, फटाफट वेळ न घालवता. इथे बघा, 1 वाटी मी कणिक घेतलेली आहे आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. नुसत्या कणकीचे पण करू शकता, पण काय होतं ना, नुसत्या कणकीचे करताना जास्त पातळ तुम्ही असं लाटू शकत नाही. थोडे जाड होतात आणि मग तितके क्रिस्पी बनत नाही. त्यामुळे मी इथे अर्ध मैदा आणि अर्ध कणिक असं घेतलेलं आहे. चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि 3-4 टेबलस्पून असे मी बटर घालून घेतलेलं आहे. इथे बटर मेल्ट न करता सगळीकडे पूर्ण बटर चोळून घेते आहे व्यवस्थित. मेल्ट न करता असंच फ्रीजमधनं काढून मी गोळाच घालून घेतलेला आहे. पण जवळपास जर मेल्ट करून बघितला तर 3 ते 4 टेबलस्पून इतका तो होता. आणि त्यानंतर बघा, इथे मी 3 क्यूब प्रोसेस्ड चीज घेतलेला आहे. इथे मोझरेला चीज वगैरे यूज नाही करायचा आहे. तुम्ही प्रोसेस्ड चीजचाच वापर करा, कारण आपल्याला तळायला लागणार आहे आणि प्रोसेस्ड चीजच यासाठी व्यवस्थित होईल आहे. सगळं व्यवस्थित ग्रेड करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. जास्त वापरायचं असेल तर तुम्ही जास्त पण वापरून घेऊ शकता. पण इतक्या 2 वाट्यांसाठी 3 क्यूब पुरेसे होते. आता बघा, सगळं व्यवस्थित करून झाल्यानंतर इथे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. बघा, सगळीकडे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित पिठाला मळून घ्यायचं आहे. दाबून दाबून सगळं मळून घ्यायचं आहे. बस, जास्त काहीही मेहनत लागत नाही. अगदी सोप्या पद्धतीने हे बनवून घेऊ शकता. फक्त तळ्याला तेवढा वेळ लागेल आहे, बस. बाकी कुठल्याच गोष्टीसाठी वेळ लागत नाही. पण चिजलिंग्स बाहेरचे रेडीमेड न आणता इथे घरच्या घरी तुम्ही छान व्यवस्थित बनवून घेऊ शकता. बाहेरचे महाग पण होतात, त्यापेक्षा कमी किमतीत घरी रेडी होतात आपले चिजलिंग्स. बघा, आणि आता थोड्या थोड्या पाण्याने मळून घ्यायचं आहे. खूप कडक पीठ न करता, खूप नरम पीठ न करता इथे मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे. चीज असल्यामुळे मॉइश्चर बरंच आहे पिठाला, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित दाबून दाबून मळून घ्या. बघा, व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडं 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 पाणी घालते आहे मी आणि व्यवस्थित मळून घेते आहे. छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी आपण जर बाहेरून आणल्या ना, तर खूप अगदी मुलांना सगळंच बाहेरचं खायची सवय लागते. पण बाहेरचं कसं असतं, त्या हिशोबाने आपण घरी जर प्रयत्न केला तर मुलांना पण त्याची सवय लागते आणि आपल्याला एक समाधान असतो, तो वेगळाच. बघा, खूप कडक नाही आहे, व्यवस्थित नॉर्मल असा व्यवस्थित चुरून झालेला आहे. थोडा वेळ मी बाजूला ठेवला होता, त्यानंतर आता सेट झालाय बरोबर. आता गोळे करून घेते आहे आणि आपल्याला लगेच लाटून घ्यायचं आहे. बघा, प्लॅटफॉर्मवरच लाटून घेते आहे. पोळपाटावर तितकं व्यवस्थित होत नाही, बाहेर जातच अगदी पीठ, त्यामुळे इथे मी डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरच लाटायला घेते आहे. पिठाला चीज असल्यामुळे इथे कणकीचं पीठ वगैरे कोरडं लावायची गरजच पडलेली नाहीये. व्यवस्थित बिना पिठाचंच लाटता आलेलं आहे व्यवस्थित. बघा, व्यवस्थित चौकोन करून घेते आहे आणि छोटे छोटे जसे चिजलिंग्स असतात, छोटे छोटे स्क्वेअर तसे करून घेते आहे. जास्त काहीच सामान लागलेलं नाहीये इथे. अगदी घरच्या घरी बनवता येईल इतकं सोपी पद्धत आहे बनवायची. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण बनवण्याचा तितकाच आनंद मिळेल आहे. बघा, छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आणि मस्त खूप छान लागतात. पूर्ण चीजी फ्लेवर येतो, खूप छान होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकनी खूप मोटिवेशन मिळते. बघा, सगळे काढून घ्यायचे आहे आणि बाजूलाच तेल तापवायला ठेवलेलं आहे, तर लगेच तळायला पण घेते आहे. बघा, सगळे काढून झाले आहे आणि
तेल तापलेलं आहे. इथे थोडंसं बाहेर जे रेडीमेड असतं ना ते थोडेसे येलोइश असतात, कमी तळलेले असतात, पण तरी क्रिस्पी असतात. पण आपण इथे कणिक वापरलेली आहे, त्यामुळे थोडंसं आपण खमंग तळले तर संपेपर्यंत अगदी क्रिस्पी राहतील आहे. बघा, छान टाकल्यावर फुलतात. खूप सुंदर मस्त क्रिस्पी होतात. थोडासा खमंग होऊ द्यायचा आहे. एकदम मोठ्या फ्लेमवर न तळता थोडा मध्यम फ्लेमवर तळले तर छान क्रिस्पी असे होतील आहे आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतील आहे. बघा, बुडबुडे संपलेले आहे, इथे झालेले आहे, पण आपण थोडासा खमंग खरपूस असा रंग येऊ देऊ. त्यानंतरच इथं तेलातून काढायचे आहे. चहाच्या वेळेला हे किंवा मुलं खेळून आल्यानंतर काहीतरी तोंडात हवं असतं टाकायला, तर त्यावेळेला एकदम छान पदार्थ आहे. बघा, छान खमंग तळले गेलेले आहे. आता काढून घेते आहे आणि बाकीचे पण घाना मी असेच काढून घेते आहे. 2 वाटीमध्ये भरपूर झालेले होते. तुम्हाला इथे तुमच्या अंदाजाने किती करायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. अर्धा प्रमाण मी घेतलेला होता. बघा, भरपूर असे झालेले आहे 2 वाटीच्या याच्यात. मस्त खमंग असे छान तळून घेतलेले आहे आणि ते तितकेच क्रिस्पी कुरकुरीत झालेले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मुलांना नक्की आवडेल आहे. अशाच नवीन व्हिडिओ सोबत मी तुमच्यासोबत पुन्हा येईल आहे नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि घरगुती ट्राय करत रहा. एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल आहे तर. तोपर्यंत